नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ ईडीच्या फेऱ्यात अडकलेत. ईडीच्या पथकानं कोल्हापुरातल्या मुश्रीफांच्या निवासस्थानी छापे मारले. ईडीच्या छाप्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण बुधवारी ईडीनं एकाच वेळी कोल्हापूर आणि पुण्यातल्या मुश्रीफांशी संबंधित व्यक्ती आणि संस्थांवर छापे घातले. ईडीच्या रडारवर असलेले हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसरे नेते आहेत. यापूर्वी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या विरोधात ईडीनं कारवाई केली. आता मुश्रीफ ईडीच्या फेऱ्यात अडकलेत. मात्र या छापेमारी राज्यातल्या राजकीय वातावरण ढवळून टाकायला कारणीभूत ठरली आहे. ईडीनं आज कुठे कुठे छापेमारी केली आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून की आज कोल्हापूरमध्ये छापे पडले. आप्पासाहेब नलावडे कारखाना दिवाळखोरीत निघाला. सोमय्यांनी काय आरोप केलेत आपण जाणून घेतोय. तो कारखाना ब्रिक्स इंडिया कंपनीनं विकत घेतला. ब्रिक्स कंपनी मुश्रीफांचे जावई मंगोलींच्या मालकीची आहे. बोगस कंपन्यांच्या नावानं बोगस खाती तयार करण्यात आली असाही आरोप आहे. त्याचबरोबर त्या बोगस खात्यांमधून पैसा ब्रिक्स कंपनीच्या खात्यात वळवला गेला आणि त्या पैशातून मग कारखान्याचा व्यवहार करण्यात आल्याचा आरोप हा किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केलाय. आणि या सगळ्या आरोपांची चौकशी आता ईडीच्या मार्फत केली जाते. ईडीच्या रडारवर हसन मुश्रीफ आले आणि पुणे शहरात छापे पडले. चंद्रकांत गायकवाड संचालक ब्रिक्स इंडिया कंपनीचे कोरेगाव पार्क मधले जे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात हसन मुश्रीफ यांचे पुण्यातल्याच ब्रिक्स इंडिया लिमिटेड ऑफिसवर गणेश खिंड मधल्या सुद्धा आज धाड पडली. मुश्रीफांचे नातेवाईक आणि अशोका मिल्स कोंढव्यातले इथं सुद्धा छापे पडले. कोल्हापुरात आज कुठे कुठे छापे पडले तर कागलमधलं जे हसन मुश्रीफ यांचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानी सुद्धा ईडीनं धाड टाकली. गडहिंग्लजमध्ये आप्पासाहेब नलवडे साखर कारखान्यावर सुद्धा ईडीचे अधिकारी दाखल झाले. त्याचबरोबर सांगाव रोड इथल्या मुश्रीफ समर्थक प्रकाश गाडेकरांचं निवासस्थान सुद्धा आज चौकशीच्या फेऱ्यात आलं. इन्कम टॅक्स विभागानं बेनामीची कारवाई सुरू केली होती. त्याला सुद्धा वरिष्ठ न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे. म्हणजे आरओसीनं या शेल कंपन्यांच्या विरुद्ध आरओसीनं खटला दाखल केला होता. त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. बेनामीची कारवाई सुरू झालेली होती ती त्याला म्हणजे नुसती स्थगिती नाही त्याला निकालच लावलेला आहे. म्हणजे आता कशाच्या बद्दल आता ईडी छापे घालते आणि काय करते याची मला काय कल्पना नाही. ब्रिक्स कंपनी जी आहे ज्याचा उल्लेख ते करतायत त्याचाही माझा दुरान्वयीनही संबंध नाही. आता सगळ्या यंत्रणाच्या हातात आहे. गडिंग्लज कारखाना आप्पासाहेब नडोळे हा कारखाना हा कोणत्याही बँकेनं लिलाव केलेला नाही. म्हणजे लिलावात कुणी घेतला कमी किमतीनं असं नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाने 10 वर्षे भाडे करारापोटी या ब्रिक्स कंपनीला चालवायला दिला होता. आणि ही कंपनी 2 वर्ष आधीच जो फार मोठा तोटा आला म्हणून ही कंपनी ही कारखाना सोडून गेली. आता ही कंपनी तो कारखाना चालवत नाही.